हॅपी मॉर्निंग फ्रेंड्स. मित्रांनो, कीप मूव्हिंग मोमेंटच्या तिसऱ्या सत्रात मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मागच्या सत्रात आपण संवाद कौशल्य काय हे बघितलं होतं, त्याचं महत्त्व जाणून घेतलं होतं. संवादाचे प्रकार आपण बघितले होते. संवादाच्या पहिल्या प्रकारात आपण बघितलं होतं समोरच्याचा दृष्टिकोन समजावून घेणं. त्यानंतर आपण बघितलं होतं आपल्याकडे असलेलं ज्ञान शेअर करणं. आणि तिसरा प्रकार आपण बघितला होता संवादातून दुसऱ्याच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून आणणं. यामध्ये आपण एका फुगेवाल्याची गोष्ट ऐकली होती. फुगा हा त्याच्या आकारामुळे किंवा रंगामुळे हवेत उंच जात नाही, तर तो त्यामध्ये असलेल्या गॅसमुळे हवेत अतिशय उंचावर जातो. आणि तसंच असतं तुमच्या माझ्या जीवनाचं. आपण रंगाला रूपाला कसे आहोत, आपण काळे आहोत की गोरे आहोत, आपण श्रीमंत आहोत का गरीब आहोत, आपण मालक आहोत का नोकर आहोत, यामुळे काहीही फरक पडत नाही. तर फरक पडतो तो आपल्या आत काय आहे. आत्मविश्वास, हो मी जिनियस आहे, माझ्यात भरपूर पोटेन्शियल आहे, मी आयुष्यात काहीतरी करून दाखवू शकतो, या विश्वासामुळे. त्यानंतर आपण बघितलं होतं संवादामुळे विनोद घडतात. संवादातून किंवा संवादाच्या अभावामुळे काही गैरसमजही घडतात. आपण आणखीन महत्वाची गोष्ट बघितली होती, संवादामुळे नेतृत्व घडतं. आणि यामध्ये आपण नेताजी सुभाषचंद्र बोस आणि विवेकानंद यांची माहिती घेतली होती. त्यानंतर आपण संवाद साधण्यामध्ये काय अडथळे येतात या गोष्टींची चर्चा केली होती. पहिला अडथळा भीती, त्यानंतर दुसरा अडथळा पूर्वग्रह आणि तिसरा अडथळा अहंकार. मित्रमैत्रिणींनो, या अडथळ्यांवर मात करून आपण उत्कृष्ट संवाद साधू शकतो. आणि आपण शेवटच्या टप्प्यात बघितलं होतं संवाद साधण्याचं तंत्र कसं विकसित करायचं, उत्तम संवाद कसा साधायचा. त्यासाठी वाक्य शक्यतो सकारात्मक असली पाहिजे, आपला स्वर उत्तम असला पाहिजे, योग्य असला पाहिजे. आणि वाक्यामध्ये आपण नेमका कशावर भर देतोय हे लक्षात घेऊन आपण संवाद साधला पाहिजे. अशा रीतीने संवाद हा आपल्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा घटक आहे, हे आपण मागच्या सत्रात जाणून घेतलं होतं. आणि आजचंही सेशन मित्रमैत्रिणींनो तुमच्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे. काळजीपूर्वक ऐका. या सत्रामध्ये तुमचं आयुष्य बदलवून टाकण्याची ताकद आहे. चला तर मग आपण सुरू करूया. त्याआधी मी तुम्हा सर्वांना काही प्रश्न विचारणार आहे. अरे, तुम्ही सगळेजण असे गंभीर का झालात? मी कुठलाही गणिताविषयी, सायन्स विषयी किंवा इंग्लिश मधला काही प्रश्न नाही विचारणार आहे. मी तुम्हाला दैनंदिन जीवनातले सरळ साधे प्रश्न विचारणार आहे आणि याची उत्तरं तुम्ही मला हात वर करून द्यायची. मला सांगा, तुमच्यापैकी किती जण दररोज गजर लावता? उद्या पहाटे मला 5 वाजता अभ्यासाला उठायचंय. गजर लावता, गजर वाजला की इरिटेट होऊन तो गजर तुम्ही बंद करून टाकता. किती जणांच्या बाबतीत हे घडतं? अनेकांच्या बाबतीत. काही जण तर एवढे बहादर असतात की जर 5ला उठायचंय तर ते गजर 4:30 पासून लावायला सुरुवात करतात. 4:30चा, मग 4:45चा, मग 5चा आणि बॅकअप प्लॅन म्हणून चक्क 5:15चाही त्यांनी गजर लावलेला असतो. साखर झोपेत असता गजर वाजतो आणि तुम्ही अतिशय रागाने दुसऱ्याच कोणीतरी तो गजर सेट केल्यासारखा बंद करून टाकता. होतं की नाही तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत हे? आता मला सांगा, रस्ता क्रॉस करताना जर मामू नसेल, पांडू हवालदार, ट्रॅफिक पोलीस, जे काही तुम्ही म्हणत असाल, तो नसेल तर किती जण सिग्नल तोडून जाता? बऱ्याचदा सगळ्यांच्या बाबतीत हे घडत असेल. कशामुळे होतं मित्रमैत्रिणींना हे?
शिस्तीच्या अभावामुळे. मला सांगा, तुम्ही जपान या देशाचं नाव ऐकलंय? जपान हा अतिशय विकसित प्रगतिशील असा देश आहे. 1945 साली जपानवर अणुबॉम्ब टाकण्यात आले. फॅट मॅन आणि लिटिल बॉय अशा नावाचे हे 2 अणुबॉम्ब जपानवर टाकण्यात आले आणि संपूर्ण जपान बेचिराग झाला, उद्ध्वस्त झाला. लाखो लोक मृत्युमुखी पडले, लाखो लोक अपंग झाली, पूर्ण देशभरात रोगराई, आजार पसरले. संपूर्ण देशाचा जणू ना कणाच मोडून गेला. मित्रमैत्रिणींनो, त्यावेळी त्या देशातल्या लोकांचा स्वाभिमान अतिशय रसातळाला गेला होता. आणि 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि आम्हा भारतीयांचा स्वाभिमान अतिशय उंचावर होता. आम्ही अतिशय आनंदात होतो. उज्ज्वल भविष्याची सोनेरी स्वप्न आमच्या डोळ्यासमोर होती. आणि आज जर वास्तवता बघितली तर आज जपान अतिशय प्रगतिशील देश आहे. जपानची जी अर्थव्यवस्था आहे ही भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मजबूत. जपानची अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मजबूत आहे. खरं बघायला गेलं तर भारताच्या अगदी 10% इतका छोटा देश आहे हा जपान. पण तरीही जपान आपल्यापेक्षा प्रगतिशील आहे. कशामुळे? हे केवळ शिस्तीमुळे. आणि का नाही भारत तेवढी प्रगती करू शकला? शिस्तीच्या अभावामुळे. जपानकडे कुठलीही नैसर्गिक साधन संपत्ती नाहीये. ना नदी आहे तिथे, सोनं नाही, चांदी नाही, लोह नाही, कुठलीही अशी नैसर्गिक साधन संपत्ती तिथे नाही. तेलाच्या विहिरी नाही, खाणी नाही. पण आज भारताकडे मुबलक प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आहे. पण केवळ शिस्तीच्या अभावामुळे आपण ती प्रगती नाही साधू शकलो. आता मला सांगा मित्रमैत्रिणींनो, तुमच्यापैकी किती जणांनी लग्नाची वरात बघितली आहे? किती जणांनी लग्नाची वरात एन्जॉय केली आहे? ऑलमोस्ट सगळ्यांनीच, नाही का? काय होतं या वरातीत? एक घोडा अतिशय सजवून धजवून आणला जातो. घोडा एका घोडी कळतच नाही खरं तर. अतिशय सजवून आणला जातो आणि मग नवरदेवाला त्या घोड्यावर बसवलं जातं. खरं सांगायचं तर हा नवरदेव आतून अतिशय भेदरलेला असतो. त्याच्या मनात अनेक प्रश्न असतात की हा घोडा जवळ फटाका फुटला तर बेभान तर होणार नाही, मला हा पाडणार तर नाही, हा बेभान होऊन धावणार तर नाही. अशा भेदरलेल्या मनस्थितीत तो घोड्यावर चढू की नको असा विचार करत करत त्या घोड्यावर बसतो. आणि त्याचा हा भेदरलेला चेहरा सर्वांना कळू नये म्हणूनच की काय, कदाचित त्याचा चेहरा झाकलेला असतो. हा लग्नातला घोडा, तुम्हाला काय वाटतं मित्रमैत्रिणींनो, या घोड्याची साधारण किंमत किती असेल? 30,000, 35,000 असू शकेल. आणि रेसकोर्सवर धावणारे घोडे, ऐकलंय त्यांच्याविषयी किंवा पाहिलंय कधी? कदाचित टीव्हीत पाहिलंय कधी? हे घोडे जेव्हा जिंकतात तेव्हा त्यांना करोडो रुपयाचे बक्षिसे मिळत असतात. या घोड्यांची किंमत अंदाजे काय असू शकेल? लाखो रुपये. मला सांगा, दोघही घोडेच आहेत, लग्नातला घोडा आणि रेसकोर्सवरचा डर्बी हॉर्स. काय फरक आहे या दोघांमध्ये? कशामुळे एकाची किंमत कदाचित हजारो रुपये आहे आणि एकाची किंमत लाखो रुपये? एवढा फरक कशामुळे? मित्रमैत्रिणींनो, त्यांना असलेल्या शिस्तीमुळे, त्यांच्या वागणुकीतल्या शिस्तीमुळे. वरातीतला जो घोडा आहे, तुम्ही जर नीट निरीक्षण करून बघितलं असेल तर थोडी वरात पुढे जाते, घोडा थांबतो, कडून तो घोडा जागेवर थांबतो, थबकतो. त्याचा जो मालक असतो तो त्याच्याजवळ असलेले चणे आणि गुळ खिशातनं काढतो आणि त्या घोड्याला सुंगवतो. घोडा ते थोडंसं सुंगतो आणि 2 पावलं पुढे जातो. मित्रमैत्रिणींनो, असं हे वरात जाईपर्यंत चालू राहतं. त्याला त्याची भूक, तहान या गोष्टीचं कशाची शिस्त नसते, ते कशावरच त्याचा संयम नसतो. पण रेसमधले घोडे शिस्तीचे असतात, संयमी असतात. हा डर्बी घोडा हिरव्या शार गवतावर धावत असतो, पण तो त्याची तहान, भूक
सारं काही कंट्रोल करून असतो. तो कशाने विचलित होत नाही. कशामुळे? त्याला असलेल्या शिस्तीमुळे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, मुंबईमधल्या ताज हॉटेलवर अतिरेकी हल्ला झाला आणि या अतिरेक्यांनी हॉटेलमध्ये घुसून अनेक निरागस लोकांचे बळी घेतले, अनेक लोकांची हत्या केली. आणि यांना कंट्रोल करायला जेव्हा ब्लॅक कॅट कमांडोज आले, तेव्हा हे कमांडोज 36 तास स्वतःच्या पोटावर पालथं झोपून, डोळ्यात प्राण घालून त्या अतिरेक्यांचा वेध घेण्यासाठी सरसावले होते, स्वतःच्या जीवावर उदार होऊन. अगदी डोळ्यात तेल घालून ते बघत होते की कधी या दारापासून त्या दारापर्यंत किंवा या खिडकीपासून त्या खिडकीपर्यंत हा अतिरेकी जातोय आणि मी त्याचा वेध घेतोय. त्यांच्यापैकी कुणाही एकाने साधी जांभई दिली नाही की कुणी पाठ दुखते असं म्हणून बाजूला झालं नाही. त्यांच्यापैकी कोणी टाइम प्लीज असं म्हणून वॉशरूमला जाऊन येतो असं म्हटलं नाही. एवढा सारा कंट्रोल शरीरावर, मनावर, एवढा सारा संयम कशामुळे येत असेल मित्रमैत्रिणींनो? कमालीच्या शिस्तीमुळे. रस्त्यावर आपण सगळेजण कुत्रे बघतो. असाच एक कुत्रा आमच्या घरासमोर एक चहाची टपरी आहे, तिथे फिरत असतो. आणि सुरेश काका नावाचे एक सद्गुरू असतं, त्या टपरीवर नियमाने चहा घ्यायला येतं. हे काका तिथे आले की तो त्यांच्याकडे बघतो आणि प्रेमाने आपली शेपटी हलवत असतो. तो काकांचा मूड जाणून घेण्याचा जणू प्रयत्नच करत असतो. आज हे चिडलेत का आज हे प्रेमात आहे, आज मला बिस्किट किंवा पाव मिळणार आहे की आज हे मला हकलून देणार आहे, लात मारून हकलून देणार आहे, असं जणू तो त्यांचा चेहरा वाचल्यासारखा त्यांच्या चेहऱ्याकडे बघत असतो. भाऊ भाऊ करून तो त्यांना खुणवत असतो. हे काका काही वेळा चांगल्या मूडमध्ये असतील तर खरंच त्याला 2 बिस्किट खायला देत असतात आणि थोडं चिडले असले की त्याच्यापेक्षा जास्त मोठ्याने भुंकल्यासारखे करून हाड हाड करून त्याला घालवतात. मजा येते हे सगळं बघायला मित्रमैत्रिणींना. या काकांचा एक मित्र पोलीस आहेत आणि या पोलिसांचा एक कुत्रा, मला नेहमी त्याचं कुतूहल वाटतं, आकर्षण वाटतं की कसे हे ट्रेंड असतात. या पोलिसांचा एक कुत्रा नेहमी घटनास्थळी जिथे कुठे काही गुन्हा घडेल तिथे जातो आणि तो तिथल्या काही वस्तू हुंगत असतो, सुंगत असतो आणि मग तो त्या गुन्हेगाराचा अचूक वेध घेण्यासाठी धावत सुटतो. एकदा काय झालं, शहरामध्ये मिनिस्टर यायचे होते, मुख्यमंत्री यायचे होते, म्हणून हे पोलीस काका आणि त्यांचा कुत्रा, त्यांची सगळी टीम बिझी होती. तेव्हा सुरेश काका त्यांच्या मित्राला म्हणाले, पोलीस असलेल्या मित्राला म्हणाले, तू काळजी करू नको, मी बघून घेतो. माझ्या ओळखीचा एक कुत्रा आहे, मी त्याला दररोज खाऊ पिऊ घालतो, त्याला अंजारतो गोंजारतो, आता माझा वसुलीचा टाइम आहे, मी या कुत्र्याला घेऊन येतो आणि बघतो काय करता येते. हे काका अगदी मोठ्या आशेने त्या कुत्र्याला घटनास्थळी घेऊन गेले आणि तिथल्या अनेक वस्तू त्यांनी त्याला सुंगण्यासाठी दिल्या. पण कुत्र्याला हा वास ओळखीचा वाटला नाही. दररोजच्या ब्रेडचा किंवा बिस्किटाचा हात वास त्याला वाटला नाही, त्यामुळे तो त्या वस्तूंकडे ढुंकूनही बघत नव्हता. मग काका मात्र वैतागल्यासारखे झाले. त्यांनी तिथल्या वस्तू अक्षरशः त्याच्या नाकातोंडाजवळ नेऊन कोंबण्याचा प्रयत्न केला. पण हा कुत्रा काय केलं ऐकेना, त्याने कसा बसा तो वास घेतला आणि तो तिथनं बाजूला झाला. आता हा कुत्रा गुन्हेगाराला शोधत जाणार अशा आवेशात काका त्याला म्हटले, रॉकी रॉकी धाव रॉकी. आणि हा कुत्रा थोडं अंतर धावत गेला. बाहेर असलेली एक गाडी बघितली, एक पाय वर करून त्याने त्याचा नित्य नियम जो काही उरकायचा तो उरकला आणि पुन्हा हा चहाच्या टपरीजवळ जाऊन कुत्रा दुसऱ्या कोणाची वाट बघत बसला. बिस्किट मिळण्यासाठी तो परत एकदा शेपटी हलवत बसला. काय या दोघांमध्ये एवढा फरक आहे? केवळ त्यांच्या वागण्यामुळे, त्यांच्या वागण्यातल्या शिस्तीमुळे. एक शिस्तबद्ध आहे जो पोलिसांचा कुत्रा आहे आणि जो रस्त्यावरचा कुत्रा आहे तो त्याला कुणाही पुढे शेपटी हलवण्याची सवय आहे. शिस्तीमुळे या दोघांमध्ये हा फरक आहे. मित्रमैत्रिणींना, मगाचपासून आपण शिस्त शिस्त बोलतोय. तुम्हाला वाटत असेल शिस्त म्हणजे नेमकं काय? तर शिस्त म्हणजे योग्य अशा एका गोष्टीला हो म्हणणं
आणि अयोग्य अशा 99 गोष्टींना नाही म्हणणं. समजा तुम्ही दररोज सकाळी एक्सरसाइज करता. आजही तुम्ही एक्सरसाइज करायचं ठरवलं आणि अचानक तुमचा एखादा मित्र तुमच्याकडे गप्पा मारण्यासाठी आला. काय करणार या मिनिटाला आपण? जाऊ दे, दररोजच करतो ना एक्सरसाइज, आजच्या दिवस एक्सरसाइज बाजूला ठेवावे आणि त्याच्याबरोबर गप्पा मारावे. आणि आपण तासनतास त्या गप्पांमध्ये घालवले. कशामुळे? आपल्यातल्या शिस्तीच्या अभावामुळे. पण हेच जर तुम्ही त्याच्याशी योग्य संवाद साधला की अरे ही माझी व्यायामाची वेळ आहे, तो एक अर्धा तास थांबतोस का? मी माझा व्यायाम करतो आणि मग आपण निवांत बसू. आणि तुम्ही व्यायाम केला, तुम्ही स्वतःला शिस्त लावली, एका गोष्टीला हो म्हटलात जी योग्य आहे आणि दुसऱ्या गोष्टीला नाही म्हटलात जी अयोग्य आहे, तर काय होईल? शिस्त तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनेल. आणि या शिस्तीचा दुसरा पैलू आहे की जी कमिटमेंट तुम्ही पहिली द्याल, पहिला शब्द द्याल, तो पाळणं. पहिला शब्द जपणं, पहिला शब्द पाळणं. मी तुम्हाला एक उदाहरण देते मित्रमैत्रिणींनी. आम्ही हे जे कीप मुव्हिंग मोमेंट चालवतो याच्यामध्ये आमच्याकडे पाहुणे म्हणून हणमंतराव गायकवाड आले. हे अतिशय यशस्वी असे उद्योजक आहेत. त्यांचे 30 प्रकारचे वेगवेगळे बिझनेसेस आहेत आणि आज हजारो म्हणजे किमान 60,000 लोक त्यांच्याबरोबर कामाला आहेत. कशामुळे एवढं यश त्यांना संपादन करता आलं असेल? अर्थातच अथक प्रयत्नांमुळे आणि शिस्तीमुळे. त्यांनी सगळा जीवनपट त्यांचा आमच्यासमोर उलगडला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अगदी 6वीत जाईपर्यंत माझ्या घरात लाईटही नव्हती. अतिशय गरिबीत त्यांनी दिवस काढले, पण मेहनत केली, मन लावून अभ्यास केला आणि आयुष्यात जे काही मिळवायचं ते उत्तम असं यश मिळवलं. त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या ज्या प्रेरणादायी ठरल्या. पण मित्रमैत्रिणींनो, त्यांनी एक गोष्ट आमच्याबरोबर शेअर केली नाही आणि ती गोष्ट अशी होती की ज्या दिवशी ते आमच्याकडे 17ला आले, 10 जुलैला, त्याच्या आधी त्यांना चायनाहून एक फोन आला होता. ते स्वतःसाठी एक चार्टर्ड प्लेन विकत घेणार आहे आणि ते प्लेन विकत घेण्यासाठी एक बेस्ट डील अवेलेबल होती म्हणून त्यांना चायनाहून फोन आला होता की जर तुम्ही 8 जुलैला चायनाला येऊ शकलात तर तुम्हाला करोडो रुपयाचा फायदा होईल. मित्रमैत्रिणींनो, ज्या व्यक्तीला एक कपभर चहा विकत घ्यायला खिशात पैसे नसायचे, स्वतःच्या सायकलचं सीट कव्हर बसवायला पैसे नसायचे, त्यांना करोडो रुपयाचा फायदा ही छोटी गोष्ट असणार आहे का? अर्थातच नाही. पण तरी सुद्धा या करोडो रुपयाच्या फायद्याकडे त्यांनी पाठ फिरवली आणि ते KMMच्या 17ला आले. त्यांनी त्यांची पहिली कमिटमेंट, त्यांचा दिला शब्द त्यांनी पाळला. आणि त्यामुळेच असे लोक यशस्वी उद्योजक घडू शकतात. त्यांना दिला शब्द पाळता येतो, त्यांना शिस्त पाळता येते. मित्रांनो, या शिस्तीमुळे आपल्याला अनेक फायदे होतात आणि त्यातले 3 महत्त्वाचे फायदे आहेत जे मी आज तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिला फायदा असा होतो की शिस्तीमुळे आपला आत्मविश्वास वाढतो. यासाठी मी तुम्हाला नवजोत सिंग सिद्धूची गोष्ट सांगेन. नवजोत सिंग सिद्धू सगळ्यांना माहिती असतील, फेमस क्रिकेट प्लेयर आहेत ते. नवजोत सिंग सिद्धू एका चांगल्या सधन कुटुंबात जन्माला आले आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं, तुला जे आवडेल ते तू कर, तुला हवं ते करिअर तू चूज कर. नवजोतने ऑफकोर्स क्रिकेट खेळण्याचं, क्रिकेटियर होण्याचं ठरवलं. त्यांच्या वडिलांना वाटायचं की आपल्या मुलाने उत्कृष्ट क्रिकेटपटू व्हावं, म्हणून ते दररोज पहाटे त्याला उठवायला जायचे 5 वाजता. उठ पुत्र, थोडासा एक्सरसाइज करले, थोडासा दौडले, म्हणून ते मुलाला उठवायला जायचे. नवजोत आपला डोळे चोळत खाली यायचा, चेहऱ्यावर पाणी मारायचा आणि तो एक्सरसाइज करायला म्हणून घराबाहेर पडायचा. पण हा एक्सरसाइज करायला न जाता स्वतःच्याच बंगल्याला राऊंड मारून मागच्या दरवाजाने जिना वर चढून जाऊन स्वतःच्या रूममध्ये जाऊन झोपायचा. यासाठी त्याने घरातल्या नोकरांना लाच देऊन ठेवली होती की मागचं गेट उघडं ठेवायचं, याला झोपू द्यायचं, 2 तास याची छान झोप व्हायची आणि 2 तासाने या नोकरांनी त्याला कंपल्सरी उठवायचं. मग हा उठला की परत मागच्या जिनाने बाहेर पडायचा
बंगल्याला राऊंड मारून पुढच्या दरवाजाने आत यायचा, येताना कपडे ओले करून यायचा आणि आल्याला म्हणायचा, बहुत हो गया एक्सरसाइज, बहुत दौड़ लिया आज, कमाल की भूक लगी है, कुछ खाने को दो. आणि आई वडील त्याला प्रेमाने भरवायचे आणि असं हे त्याचं कायम चाललेलं असायचं. एक दिवस वर्तमानपत्रात नवज्योत सिद्धूविषयी काही बातमी छापून आली. वडिलांनी पेपर वाचला आणि त्यांचे डोळे पाण्याने अगदी भरून गेले. त्यांनी तो पेपर घेतला, ते नवज्योतच्या खोलीत गेले आणि त्याला उठवलं. उठ पुत्र, देख तेरे बारे में अखबार में कुछ छपा है. नवज्योत कसाबसा डोळे चोळत उठला आणि वर्तमानपत्राकडे नजर जायच्या आधी त्याची नजर त्याच्या वडिलांकडे गेली. वडील रडत होते. याआधी त्याने वडिलांना कधी रडताना बघितलं नव्हतं. तो हादरला, आतून हेलावला की काय असं आलंय की आपले वडील एवढे अपसेट झालेत. त्यांना चक्क रडायला येतंय. कायम त्याने वडिलांच्या नजरेत स्वतःविषयी प्रेम, अभिमान बघितला होता आणि असं काय झालं जेणेकरून आपले वडील आज रडतायत. त्याने पेपर हातात घेतला आणि पेपर वाचला. टेलिग्राफी या पेपरमध्ये भरत बाला या पत्रकाराने लिहिलं होतं, मोस्ट स्ट्रोकलेस वंडर नवज्योत सिंग सिद्धू. कदाचित त्याला टेस्ट मॅच मधून गाळलं जाईल, त्याला वन डे मॅचेस मधून गाळलं जाईल आणि त्याच्याविषयी असं भरपूर सारं काही लिहून आलं होतं. त्या दिवशी नवज्योतने स्वतःला एक कमिटमेंट दिली की मी बेस्ट बॅट्समन म्हणून स्वतःला प्रूव्ह करून दाखवेल. त्या दिवसापासून नवज्योत सिंग सिद्धू वेगवेगळ्या कॉलेजात जाऊन तिथले बॉलर्स हायर करायचा, त्यासाठी त्यांना पैसे द्यायचा आणि त्यांना म्हणायचं तुम्ही बॉलिंग करा आणि मी तुमच्या बॉलवर 6 मारत राहील. दिवसाकाठी मी 300 6 मारेल, जोपर्यंत 300 6 मारून होत नाही तोपर्यंत मी घरी परतणार नाही. आणि सिद्धूने अशा प्रॅक्टिसला सुरुवात केला. तासन तास तो प्रॅक्टिस करत असायचा. काही काही वेळात 10-10 तास सिद्धूने प्रॅक्टिस केली आहे, पण तो 300 6 हिट करायचा. काही वेळा अक्षरशः खेळताना त्याचे हात सुजायचे, त्याच्या हातातनं रक्त यायचं, त्याचे ग्लव्स, त्या बॅटचा दांडा सारं काही रक्ताने माखायचं. आई वडील दोघं म्हणायचे, रेने दे पुत्र. आई म्हणायची, तू वडिलांचा बिझनेस बघावं तर. वडीलही राहू दे म्हणायचे, पण नवज्योतने स्वतःला कमिटमेंट दिली होती. शिस्तीने, अथक प्रयत्नाने नवज्योतने प्रचंड असा सराव केला. आणि मित्रमैत्रिणींनो, 1997ला जो वर्ल्ड कप झाला, त्या वर्ल्ड कपमध्ये नवज्योत सिंग सिद्धूला मॅन ऑफ द सिरीज म्हणून गौरवण्यात आलं. कशामुळे हे घडलं? ऑफकोर्स शिस्तीमुळे, त्याच्या अथक प्रयत्नांमुळे. मित्रमैत्रिणींनो, शिस्तीमुळे त्याचा स्वतःवरचा विश्वास इतका वाढला की त्याचा परफॉर्मन्स बेटर आणि बेटरच होत गेला. त्यामुळे शिस्तीमुळे आपला आत्मविश्वास बळावतो, वाढतो. शिस्तीचा दुसरा फायदा आहे, शिस्तीमुळे अशक्य गोष्टी आपण शक्य करून दाखवू शकतो. आपला आत्मविश्वास वाढलेला असतो आणि त्यामुळे आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करणं साध्य होऊ शकतं. DAV या स्कूलमध्ये नव्या भंडारू नावाची एक विद्यार्थिनी. ही विद्यार्थिनी साधारण 60-65% घेऊन पास व्हायची. पण तिला वाटलं की यावेळेला आपण स्कूलमध्ये टॉप केलं तर माझ्या स्कूलमध्ये मला पहिलं येऊन दाखवायचं. तिनं काही शिस्तबद्ध प्रयत्न केले मित्रमैत्रिणींनो, आणि तिने DAV मध्ये यावर्षी टॉप केलं. केवळ शिस्तीमुळे तिला हे शक्य झालं. वाजिदा कारीगर नावाची एक विद्यार्थिनी, जी झोपडपट्टी एरियात राहायची. अतिशय छोटंसं घर, घराच्या बाहेर पाण्याचा हापसा, जिथे सतत स्त्रियांची पाण्यावरून भांडणं चाललेली असायची. घराबाहेर एक विजेचा दिवा, स्ट्रीट लाईट, जिथे लोक बसून पत्ते खेळत बसायचे. त्यामुळे कितीही वाटलं तरी तिला अभ्यास करणं जमतच नव्हतं. पण म्हणतात ना, इच्छा असली की मार्ग सापडतो. तसं तिनं वेळ शोधून काढली की कुठल्या वेळी बसले आणि मी अभ्यास केला तर मला अभ्यास करणं जमू शकेल. रात्री 12 नंतर सगळे झोपायला गेल्यानंतर ही मुलगी न चुकता दररोज 12:30 वाजता उठायची. 12:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ती अभ्यास करायची. आणि अशा शिस्तबद्ध अभ्यासामुळे तिने वर्षभर मन लावून अभ्यास केल्यामुळे ती बोर्डात 10वी आली.
अशक्य गोष्ट वाजिताने शक्य करून दाखवली. कशामुळे? शिस्तबद्ध प्रयत्नांमुळे. शिस्तीचा तिसरा फायदा असा होतो की आपण शिस्तीमुळे मोहाला बळी पडत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एक संत होते आणि ते अचूक उत्तर देण्यासाठी प्रसिद्ध होते. पण या संत महात्म्याची एक गोष्ट फनी होती. त्याला उत्तर देण्याआधी ना प्रचंड भूक लागायची आणि मनासारखी वस्तू खाल्ली की मग तो उत्कृष्ट पद्धतीनं उत्तर देऊ शकायचा. आणि त्याची ही सवय सर्व गावकऱ्यांना माहीत झाली होती. त्यामुळे जो कोण प्रश्न विचारायला येणार तो त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ घेऊन यायचा. आणि असेच हे गुरुजन वेगवेगळ्या गावी जाऊन लोकांना योग्य ते मार्गदर्शन करायचे. काही सद्गृहस्थ असतात जे माहिती काढण्यात अतिशय हुशार असतात. तर एका कुणाला ज्याला प्रश्न विचारायचा होता त्याने सगळी माहिती घेऊन ठेवली होती की गुरुजींना काय काय आवडतं आणि त्याच्यानुसार त्याने ते पदार्थ आणूनही ठेवले होते. कुणी सांगितलं बदामाचा हलवा, कुणी सांगितलं गाजरचा हलवा, कुणी सांगितलं मूग डाळ शिरा. तर असे अनेक लोक यायचे आणि त्यांच्यासाठी वेगवेगळे पदार्थ घेऊन यायचे. या संताची प्रसिद्धी एवढी वाढली होती की एकेका वेळी 500-500, 1000-1000 लोक त्यांच्या मार्गदर्शनासाठी आलेले असायचे. त्यांना असं व्हायचं की एका वेळी एवढ्या सगळ्यांना उत्तर देणं शक्य नाहीये. माझ्या आवडीची वस्तू ज्याने कोणी आणली असेल त्याला मी उत्तर देईन. एकदा असंच एका गावात हे गुरुदेव गेले असताना ध्यान लावून बसले होते आणि लोक त्यांच्या ध्यानातून बाहेर येण्याची वाट बघत होते की कधी एकदा गुरुदेव डोळे उघडतील आणि माझ्या प्रश्नाला उत्तर देतील. प्रत्येकाने वेगवेगळे पदार्थ त्यांच्यासाठी आणले होते. त्या संताने डोळे उघडले आणि एकदम ते म्हटले चिकन बिर्याणी. सगळ्यांसाठी थोडा शॉकच होता, आश्चर्याचा धक्काच होता की गुरुजी आहेत, संत महात्मा आहे आणि हा माणूस नॉनव्हेज कसं खाणार. पण काही जण फास्ट असतात. त्यातला एक जण उठला, पटकन गेला आणि चिकन बिर्याणी पार्सल करून घेऊन आला आणि तो म्हटला गुरुदेव गुरुदेव ही घ्या चिकन बिर्याणी, तुम्ही ही चिकन बिर्याणी खा आणि प्लीज माझ्या प्रश्नाला उत्तर द्या. त्याने गुरुदेवांच्या पुढ्यात ती चिकन बिर्याणी ठेवली. गुरुदेव बसले होते, त्या बिर्याणीकडे बघत होते आणि स्वतःला म्हणत होते खा. काही केलं ते बिर्याणी खायला सुरुवात करत नव्हते. आजूबाजूचे सगळे लोक गोंधळलेले होते. हे कुणाला खा म्हणतायत. परत थोड्या वेळानं ते म्हटले खा. लोक आणखीन गोंधळले की बिर्याणी यांनीच मागवली आहे, ते खात पण नाहीये, विनाकारण वेळेची खोटी करतायत. मग त्यांनी उपस्थित सगळ्यांना सांगितलं की का कुणास ठाऊक नकळत माझ्या मनात ही इच्छा निर्माण झाली की आज चिकन बिर्याणी खाऊन बघावी. अनेक लोकांकडनं ऐकलं होतं की नॉनव्हेज टेस्टी असतं आणि म्हणून आपण ही चिकन बिर्याणी खाऊन बघावी. पण सज्जन हो, इच्छा झाली आहे पण माझं शरीर, माझे हात मला कॉपरेट करत नाही. कशामुळे जमलं? त्या संत महात्म्याला हे शिस्तीमुळे. असंच अनेकदा आपणही मोहांना बळी पडतो. समजा तुम्ही ठरवलंय आज संध्याकाळी 5 वाजेपासून 7 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. पण त्याच वेळा तुम्हाला असं कळलं की आज संध्याकाळी सैराट पिक्चरची हिरोईन आणि हिरो यांची मुलाखत घेतली जाणार. काय होतं? काही जण मोहाला बळी पडतात. कशामुळे? शिस्तीच्या अभावामुळे. आणि काही जण दिला शब्द पाळतात शिस्तीमुळे. मित्रमैत्रिणींनो, स्वतःचं थोडं आत्मपरीक्षण करा आणि बघा आयुष्यात आपल्याला नक्की कुठे कुठे शिस्त लावून घेणं गरजेचं आहे. शालेय जीवनात शाळेत येण्याची वेळ पाळणं, दिलेला गृहपाठ वेळेत पूर्ण करणं, बरोबर आहे की नाही? रात्री झोपण्याची वेळ, सकाळी उठण्याची वेळ, नेमकी आपल्याला कुठे कुठे शिस्त लावली पाहिजे. काय खायचंय, काय नाही खायचंय, वेळेचं नियोजन कसं करायचंय, नेमकी आयुष्यात तुम्हाला कुठल्या क्षेत्रात कुठल्या ठिकाणी शिस्त लावली पाहिजे याविषयी स्वतःचं थोडं परीक्षण करा. मित्रमैत्रिणींनो, ज्या व्यक्तीला शिस्त आहे, जी व्यक्ती शिस्तबद्ध आहे, तीच व्यक्ती आयुष्यात असाध्य गोष्टी साध्य करू शकते. तुम्ही कुठल्याही यशस्वी माणसाचं जीवन बघा, शिस्त हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो.
त्यामुळे तुम्हीही तुमच्या आयुष्यात स्वतःला शिस्त लावून घ्या. आता समजा आपण आहोत शिस्तबद्ध, आहे माझ्याकडे शिस्त. या शिस्तीला जर उद्दिष्टांची जोड असेल, काही ध्येय, काही साध्य, काही गोल तुम्ही ठरवले असतील स्वतःसाठी, जर उद्दिष्टांची जोड असेल तर तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयुष्य जगू शकता. पण या शिस्तीला जर उद्दिष्टाची जोड नसेल तर आपलं आयुष्य वॉचमॅन सारखं होऊन जातं. म्हणजे कसं, वेळेत येणार, वेळेत जाणार, सगळी कामं पार पाडणार, पण उद्दिष्टच नाही आहे समोर. त्यामुळे आपण अतिशय रुटीन आयुष्य जगतो, सर्वसामान्य आयुष्य जगतो. पण या शिस्तीला उद्दिष्टांची जोड असेल, समोर काहीतरी मोठं ध्येय असेल तर तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्टी आयुष्यात करू शकता. नायग्रा फॉल धबधबा आहे. या धबधब्याचं पाणी नुसतं कोसळत राहिलं आणि वाहत राहिलं तर ते वाया जाईल. पण त्याला जर उद्दिष्ट दिलं, त्याला जर ध्येय दिलं वीज निर्मितीचं, तर त्या पाण्याची उपयुक्तता वाढेल. असंच तुमच्या शिस्तीला जर उद्दिष्टांची जोड दिली तर तुमच्या आयुष्याचीही उपयुक्तता वाढेल. फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांना विराट कोहली सगळ्यांना माहिती असेल, बरोबर आहे? एक पार्टी होती आणि त्याच्यामध्ये सगळेजण मनसोक्त खात होते आणि विराट कोहलीच्या डिशमध्ये मात्र सॅलेड होतं, टमॅटो होते. कोणी एका मित्राने त्यांना विचारलं, अरे विराट, तू काही खात का नाही आहेस? त्यांनी सांगितलं की माझं ध्येय आहे, मला 20 वर्ष उत्कृष्ट बॅट्समन म्हणून राहायचंय आणि ह्या ध्येयासाठी मला याच प्रकारचं डाएट घेणं गरजेचं आहे. मित्रमैत्रिणींनो, असं ध्येय पाहिजे जे तुमचं संबंध आयुष्य बदलून टाकेल आणि इतकं कमिटेड असलं पाहिजे त्या ध्येयासाठी. ते ध्येय प्राप्त करण्यासाठी अशी मनाला शिस्त असली पाहिजे. मला तुम्हा सर्वांना माझं एक उद्दिष्ट, ध्येय शेअर करायला आवडेल. मी ठरवलंय येत्या 5 वर्षात मी शेकडो स्त्रियांसाठी रोजगार निर्मिती करणार आहे. आता याला काय शिस्त लागणार आहे? मला माझ्या कामावर फोकस करायला लागेल. कामावर जायच्या यायच्या वेळा मला पाळायला पाहिजे. मी जे जे शब्द देईन ते शब्द मला पाळता आले पाहिजे. या प्रकारची शिस्त आवश्यक आहे. आणि दुसरं ध्येय जे माझं पर्सनल आहे, की आत्ता मी जी काही फिजिकली फिट आहे याच्यापेक्षा जास्त मला फिजिकल फिट व्हायचं आहे. आत्ता माझं वजन 58 किलो आहे आणि हे मला 8 किलोने कमी करायचं आहे. म्हणजे मला 50 किलो इतकं माझं वजन उतरवायचं आहे. याच्यासाठी काय शिस्त लागणार आहे? मला नियमित व्यायाम केले पाहिजे. तर मी आठवड्यातून 5 दिवस रेग्युलर अर्धा तास व्यायाम करणार. मित्रमैत्रिणींनो, असंच एखादं सुंदर असं ध्येय तुम्ही स्वतःसाठी ठरवा. माझं ध्येय मी फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, लिंक्डइन अशा वेगवेगळ्या सोशल चॅनलवर पोस्ट करणार आहे. हे ध्येय पब्लिक झालं म्हणजे काय होईल? एक मनावर दडपण तर राहील आणि दुसरं म्हणजे जेव्हा मी माझं ध्येय अंमलात आणताना थोडी मागे पडेल तेव्हा माझी सपोर्ट सिस्टीम, माझी मित्रमंडळी, माझे कुटुंबीय मला प्रोत्साहित करतील. असंच उत्तम असं ध्येय तुम्ही उराशी बाळगा आणि ते तुम्हीही शेअर करा. जर तुम्ही फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर जे काही वापरत असाल त्याच्यावर शेअर करा. जर वापरत नसाल तर ते एका कागदावर लिहा. ते तुमच्या फॅमिलीबरोबर, कुटुंबियांबरोबर शेअर करा, तुमच्या शिक्षकांबरोबर शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. तुमच्या उत्कृष्ट ध्येयपूर्तीसाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.